एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. बहु दुरवरी भोगविले भोगा, आता पांडुरंगा सोडवावे. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. तुका म्हणे काया करीन कुरवंडी, ओवाळूनी सांडी मस्तक हे. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयति किल शक्तिधरस्वधाम्नाम्. अन्यावच हस्तचरण श्रवण त्वगादीं प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे. तटे भीमरथ्यामुरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं पुरब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकार सिंहासन पदां भोज तेजस्फुर्ति प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जरणी देवाची संपाद्य ज्ञानांचे विदाय भक्तिं विलोकितोयेन समाधी राजा. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं. नमो सद्गुरु कृपयादीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेला के सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुके देवा यावरी न करावा अभेव. एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे, हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामराष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून अभंग बहुतांशी सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आणि अगदी गोड अभंग तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटस दुःख पांडुरंग परमात्म्या समोर व्यक्त करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, तुम्हा सर्व मंडळाला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला खूप दुरून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी गंगा भागीरथी आमच्या कमळाबाई भाऊगिरी गोसावी या आजींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम. त्यामध्ये या गोसावी कुटुंबाने खूप गोड नियोजन केलं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा म्हणण्यापेक्षा आमचं हे सगळंच नियोजन आमच्या सचिन दादांनी केलेलं आहे. त्यांची खूप इच्छा होती की वारीतच 11 तारीख तुम्ही करावी, पण पंढरपूरची वारी सोडून बहुतांशी कीर्तन काही घेत नाहीये, कारण की स्वतःची दिंडी असल्यामुळं आपण गायब झालं की लोक आरोप करतात ना, बरोबर आहे का नाही. आणि दुसरं एक असं कारण आहे की आपण वर्षभर ज्ञानोबराय तुकोबरायच्या जीवावर जगतो. दुसरं कारण काय, वर्षभर आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या जीवनावर जगतो म्हणल्यानंतर कमीत कमी 20 दिवस तरी तुकोबराय ज्ञानोबरायसाठी आपण काढले पाहिजेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून सचिन दादाच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. दादा, जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती या जगामध्ये जन्माला आला त्या माणसाला जावंच लागतंय. भलेही प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळे, प्रत्येकाच्या जाण्याचा महिना वेगळा आहे. पण सांगू तुम्हाला, जोही व्यक्ती या विश्वामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जावं लागतं. कबीर महाराज गोड सांगतात, आया है सो जाएगा, कमी कर
आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. पुण्यतिथीच्या वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला गेला असताना फेटा बांधत असताना बरेचसे कुटुंबीय आम्हाला सांगतात, दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या वडिलांनी आमच्यासाठी, आता त्यांचे खायचे दिवस आले, आमचे वडील आम्हाला सोडून गेले. काही लोक सांगतात आमची आई आम्हाला सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात पत्नी सोडून गेली, काही सांगतात मित्र सोडून गेला. बसणाऱ्या मंडळीला मला एवढंच सांगायचंय, लोक तुम्हालाही सोडून गेलेले, लोक मलाही सोडून गेलेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य गड्यांना. कारण निसर्गाचा नेमच जाणं आहे. राहण्यासाठी कोणी इथं आलं, प्रमाण किती गोडे पहा. येत नाही उरू आले अवतार, येत नाही उरू आले अवतार, हेरते पामर जीव किती, जीव किती, हेरते पामर जीव किती, जीव किती, हेरते पामर जीव किती, जीव किती, हेरते पामर जीव किती, जीव किती. हायत नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती. हेत नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती. अवतारिक लोक जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून गेले, जगाच्या मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली, तर तुमचाही बाप तुम्हाला मला सोडून गेला आणि माझाही बाप मला सोडून गेला, याविषयी काही दुमत मानण्याचं गरज नाहीये. हे बघा, जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाहीये. कधी जाणार हे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार हे मलाही माहित नाही. पण कीर्तन करायला आलेले जेवढे काही मंडळी इथं, त्या सर्वांना माझी विनंती आहे, कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. मी माफी मागून बोलण्याचं एक वाक्य धाडस करतो. हे बघा, कोणाच्या पुण्यतिथीला गेले, कोणाच्या दशक्रिया दिली गेले, नुसता बुंदी भात नका खा, जोबर तो घरी खायला भेटतो आपल्याला. कोणाच्या पुण्यतिथीला गेले की कीर्तनकारा समोर बसल्या बसल्या हाही विचार जीवनामध्ये करत जा की मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजेत महाराज, मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या घरच्यांनी माझं वर्षश्राद्ध घातलं पाहिजे, दशक्रियाविधी घातली पाहिजे. भाग्यवान आहे माता की आतापर्यंत बरेचसे काही असे मंडळी आहे की मुलाने आईचा उत्सव करावा, भावाने आईचा उत्सव करावा. पण मला वाटतं आमचे सचिन दादा नातू आहे, बरोबर आहे का नाही, नातवाने एवढा मोठा उत्सव करणं ही खरोखर कौतुकाची गोष्ट आहे. विठाला 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 म्हणून खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. मला अभंग सोडायचा खूप सुंदर अभंग आहे. या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंग परमात्म्याला आपल्या जीवनातलं छोटंसं दुःख निवारण करण्याची विनंती करतात. पहिला तर प्रश्न असा निर्माण होतो, जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबराय सारख्या साधूच्या जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबराय सारख्या वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आला असावा हो की तुकोबरायला ते पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ आली. दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे. पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं, दुसरं दुःख आहे पापाचं आणि तिसरं दुःख आहे गर्भवासाचं. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. सोपं सोपं आपण सांगू. पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं असू शकतं? गाथ्यामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा एक अभंग आहे. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आदी तो हा देव कुळपूज्य, नये बोलो परी पाळिले वचन केली, याचा प्रश्न तुम्ही संती. या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवत असताना तुकोबराय सांगतात, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एकांनानं. अरे ज्या महात्म्याचा गावातला मान गेल्यानंतर तो महात्मा देवाला म्हणतो, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे. मग ज्या महात्म्याची गावची पाटीलकी गेली, ज्या महात्म्याची गावची सावकारकी गेली, तरी तो महात्मा देवाला बरं झालं म्हणतो. याच्याही पुढे जाऊन सांगू का महाराज, ज्या महात्म्याची बायको अन्न करता मेली,
तर यत्किंची सुद्धा भगवंताकडे तक्रार केली नाही. चुकून जर एखादं कीर्तन रद्द झालं आपलं तरी आपण देवाला शिवाय देतो. बरोबर आहे का नाही? म्हणून तुकोबराय ते तुकोबराय आहे आणि आपण ते आपण आहेत. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माझ्या तुकोबरायचे शिष्य होते. तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असला तरी मनुष्य कोणाची गच्ची धरतो. मी आमदाराचा माणूस आहे. 5 वर्षाचा आमदार तुमच्या ओळखीचा असला तुम्ही कोणालाच भेट नाही. महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या महात्म्याच्या कीर्तनाला येऊन बसत असेल त्या महात्म्याला जीवनामध्ये दारिद्र्य. मी तर एक सांगतो महाराज, साधू संतांना गरीब म्हणणारे जगातले सगळ्यात मोठे भिकारी महाराज. साधू संतांसारखं श्रीमंत या जगात दुसरं कोणीच नाही. ठीक आहे महाराज, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. पापाचं दुःख साधू संतांच्या ठिकाणी कसं असू शकतं? महाराजच एका ठिकाणी सांगतात, झुंजारते एक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नटळे त्या. हे प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल, अजून दुसरं प्रमाण घेऊ. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने पाप लागोने पाप. तुका म्हणे आम्ही झालो अशा ठिकाणी साधू संत प्राप्त झालेले की त्या ठिकाणी पापही नाहीये आणि पुण्य नाही. चौथीयाचे ठाई काही करण्याची नाही, पापा पुण्यापासून ते पुढे गेलेले आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. एक, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. 2, काही लोक म्हणतील गर्भवासाचं दुःख. गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला काय सांगू, गर्भेची यातना मज भोगिता नारायणा मंसमळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. हो, काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मंसमळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. ही तुमची आणि माझी अवस्था आहे. पण साधू संतांचं नामदेवाचं प्रमाण पहा. गर्भवासी दुःख नये येता जाता हृदयी असता नाम तुझे. तुझं नाम भगवंत आमच्या कंठात असल्यामुळं आम्हाला गर्भवासाचं दुःख नाहीये. आणि साधू संतांच्या जीवनामध्ये जर गर्भवासाचं दुःख असतं तर साधू संतांना ही प्रतिज्ञा जीवनामध्ये केली नसती. घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन मी जन्म यासाठी देवा, घेईन जन्म यासाठी देवा, घेईन जन्म यासाठी देवा, घेईन मी 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 जन्म यासाठी देवा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पाळणे राजा सारवाष्टा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन. जर साधू संतांच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख असतं तर ही प्रतिज्ञा साधू संतांनी केली नसती. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधाव्या. मग काही साधक तुकोबरायला सांगू लागले, बाबा तुमच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही. 1, तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. 2, तुमच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. मग जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात तरी कसं, देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. तुकोबराय देवाला सांगतात, हे बघ पांडुरंगा, रात्रंदिवस तुझं चिंतन करायचं. तुकोबरायच्या जीवनामध्ये एक खेद होता, एक दुःख होतं, एक चिंता होती. देवा रात्रंदिवस तुझं चिंतन करतोय, कशासाठी? तुझी कृपा आमच्यावर व्हासाठी. मग रात्रंदिवस तुझं चिंतन करून बायको अन्न करता मेली, परमार्थ नाही कमी झाला.
कोपला पाटील गावीची ही लोक आता माझा भिक कोण, गावातला पाटील कोपला देवा माझ्यावर, पण परमार्थ तुझा कमी नाही केला. मग एवढं तुझं चिंतन करून, एवढी तुझी साधना करून, एवढ्या तुझ्या वाऱ्या करून दिवसांदिवस तू माझ्यापासून काय चाललाय, दूर चाललाय. काय चाललाय, दूर चाललाय. आणि दूर चाललाय त्याच्यामुळे जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणामध्ये दुःख आहे. पण कशामुळे दूर चाललाय, त्याचं कारण आहे फक्त जाळं. ही जगद्गुरु तुकोबरायच्याच अंतकरणाची परिस्थिती असं नाहीये महाराज. निळोबरा एका गवळणीमध्ये, गवळणीच्या अंतकरणाची सुद्धा हीच परिस्थिती. तेव्हा तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं, किती गोड प्रमाणे पहा. याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो केले नालायक, याचे लागी वो केले नालायक, याचे लागी वो अष्टांगाची योग, याचे लागी वो माध्यमातून देवाचं वर्णन करत असताना देवाला सांगता, हे देवा काय नाही केलं मी तुझ्यासाठी. याचे लागी वो ते जियेले भोग, याचे लागी वो केले नानायाग, याचे लागी वो अष्टाधियोग, याचे लागी वो विषयाचा त्याग. बरं हे एका जन्मात नाही केलं देवा, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. एवढ्यावर थांबल्या गवळ नाही देवा. ए कृष्णा काय केलं आम्ही तुझ्यासाठी ऐक. याचे लागी वो मंत्र जप केला, याचे लागी वो वेदांत पाहिला. तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायचा आहे. बंडखोरी केव्हा होती माहिती तुम्हाला. आता राजकारणात जशा बंडखोऱ्या चालू आहे तशा परमार्थात सुद्धा बंडखोरी झालेली. पण जगद्गुरु तुकोबराने बंडखोरी केली पांडुरंगासाठी. कोणासाठी केली, देवाला सुद्धा तुकोबराय धमकी देतात, अबे हे देवा एवढं सर्वस्वाचा त्याग, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य, हरिभजनी हे ढवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. एवढं तुझं चिंतन करून जर तू आमचं ऐकत नसत, ऐक माझ्याकडे बघ, हे जे तुझं एवढं वजनात लोक येतात, एवढे आता 20-25 लाख लोक तुझ्या दर्शनाले, अभि तू काय लायकीचा आहे माहिती आहे आम्हाला. अभि तू दिसायला एक नंबरचा काळा आहे ना बे, तरी आम्ही लोकांना काय सांगतो, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अभि दिसायला काळा आहे तू. तू म्हणशील मी लय मोठा उद्योगपती, अभि चोट्टा आहे तू, चोट्ट्या चोट्टा आहे ना तू. चुरा चुरा कर माखन खाया गवळणी का आनंद कुवर कन्हैया. अरे तू चोट्टा असून सुद्धा कीर्तनातून आम्ही लोकांना काय सांगतो माहितीये का, उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोडी गरजताती पोवाडे. मग एवढं तुझ्यासाठी करतो काय आम्ही. तुला काही तिकीट थोडं मागतो काही विधानसभेचं, तुला का लोकसभेचं तिकीट मागतो काही नाही. आमची एवढीच इच्छा आहे की तू आमच्या जवळ राहावं, तुझी कृपा आमच्यावर व्हावी. आणि जर असं तू करत नसेल तर तू कोपऱ्या देवाला धमकी देतात, आमुची आ भावे तुझं देव पण ते का विसरून राहिलासी समर्थाशी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचून या. या अभंगाचा शेवट खूप गोड आहे. तुकोबराय सांगतात, तू का म्हणे आता आलो खांडावर. आता ठरून आलोय बरं, आता तुझा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार. एक घाव दोन तुकडे, आता तुला आम्ही भेटणार नाही. तू का म्हणे आता आलो खांडावरी. आणि अपेक्षा काय, प्रेम देऊनी हरी रुजवावे देवा. बाकी काहीच अपेक्षा नाही तुझ्याकडून, आम्ही फक्त प्रेमाची अपेक्षा करतोय. गवळणी सुद्धा देवाला सांगता, देवा याचे लागी वो मंत्र जप केला, याचे लागी वो वेदांत पाहिला. देवा तुझ्यासाठी वेद वेदांताचं अध्ययन केलंय, तुझ्यासाठी मंत्र जप केलाय देवा, हे फक्त तुझ्यासाठी. त्याच्या बदल्यात तू आम्हाला काय दिलं रे पांडुरंगा. काय मोकलिले वनी सावधानी विधिले. मग गवळणी आक्रोश करायला लागल्या.
आणि त्या आक्रोशाचं वर्णन तुकोबराय करतात. कान्हया रे कान्हया रे काही अपेक्षा नाही, आमची एवढीच अपेक्षा आहे. अब तो आजा सावरिया रे आजा सावरिया रे हो मैंने छोड़ दिया ए जग सारा मुझे ना मिला बंसी वाला. अब तो आजा सावरिया रे आजा सावरिया रे. गवळणीच्या अंतकरणाची जी परिस्थिती तीच माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणाची परिस्थिती. तुकोबराय सांगतात एवढं चिंतन करून दिवसांदिवस तू माझ्यापासून दूर चाललाय आणि त्या दूर जाण्याला कारण फक्त जाळे. जाळं कळतं का तुम्हाला? मच्छीमारी माशी पकडण्यासाठी धरणावर घेऊन जात त्याला काय म्हणतात? जाळच म्हणतात. आदिवासी समाजाची काही मंडळी आहे ते हरणी पकडण्यासाठी काही प्राणी पकडण्यासाठी जंगलात लावल्या जातं त्याला काय म्हणतात? जाळच म्हणतात. पण जे जाळं तुमच्या डोक्यात ते जाळं माझ्या डोक्यात ते जाळं मला तुम्हाला सांगायचं. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय आहे? ममत्व. आणि तुम्ही आणि मी जे दुःखी आहोत ते ममत्वानच आहोत. गोकर्ण आणि भागवतामध्ये आत्मदेवाला जो उपदेश केलाय पिताश्री देहेस्तिमंसृद्रे भिमतीम तेजत्वम जाया आशुता दिशु सदा ममता विमुंच पश्चा निशम जगदी दक्षिण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको भो भक्ती निष्ठा. पिताश्री या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या. करू काय? धर्मम भजस्व सततम तेजलोक धर्मान. जा जंगलामध्ये जा आणि देवाचं काय करा? चिंतन करा. नाही संस्कृत कळालं तर मराठीत एकदम सोपं आहे. माया विगणे भ्रमला खरे म्हणता मी माझे निघरे. ममत्व माणसाला किती दुःख देतं एक प्रॅक्टिकली उदाहरण सांगतो. माईकवाले दादा तुमचं नाव काय? शंकर दादा. एकदम सोपा प्रश्न आहे, अजिबात काही घाबरू नका. मी तुमचा अपमान करणार नाही कारण तुम्ही माझे भाऊ आहात. आहे का? शंकर दादा हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे? हो निर्जीव आहे. आता कीर्तन संपलं, तुम्ही सर्व मंडळी जेवायला बसले, आम्ही गुणीजन महाराज मंडळी सगळे निघून गेलो आणि शंकर दादाने हा माईक जर 4 महिने म्हणजे चातुर्मासाला जर इथं ठेवला तरी पण हा बिचारा इथून हलणार. याला काही घेणं देणं नाही ना. याला शंकर दादाशी घेणं देणं नाही, त्याला महाराजाशी घेणं देणं नाही, त्याला वादकाशी काय कशी, कारण त्याच्याकडे कोणती स्थिती नाहीये. तो जड आहे ना. 4 महिने जरी इथं ठेवला तरी त्याला दुःख होणार नाहीये. पण आता कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्यानंतर एखादा व्यक्ती माझ्या दर्शनाला आला आणि त्याच्याकडून हा माईक पडला. पडू नाही तसं पण पडला. पडल्यानंतर पुढचं हे टोकन फुटलं. मॅकॅनिकलनं खर्च 3000 रुपये सांगितला. किती सांगितला? 3000 रुपये. उदाहरण किती गोड आहे पहा. मग मला एवढंच प्रश्न विचारायचा शंकर दादा की दुःख माईकला झालं का तुम्हाला झालं? दुःख कोणाला झालं? शंकर दादाला. शंकर दादानं काय केलं? फक्त एक गलती केली की शंकर दादा एवढंच म्हणले की हा माईक कोणाचा आहे? काय म्हणले शंकर दादा? हा माईक कोणाचा आहे? तुम्ही जिथं माझं म्हणसाल तिथं दुःख सुरू आहे.
तुम्ही मग आता निर्जीव माईक पडल्यानंतर जर सजीव शंकर दादाला एवढा त्रास होत असेल, सजीव बाईक आजारी पडल्यावर माधव किती ताण होत असेल माणसाला. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे. तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुःखच ते, नको त्या गोष्टीला आपण आपलं म्हणतोय महाराज, बरोबर आहे का नाही. आणि नको त्या गोष्टीला आपलं म्हणणं म्हणजे जाळ. आणि ह्या जाळ्यामुळे तुमच्याही जीवनामध्ये दुःख आहे आणि त्या जाळ्यामुळे माझ्याही जीवनामध्ये दुःख आहे. मग तो कोबरा देवाला सांगतात, ओ देवा, हे ममत्व रूपी अंतकरणातलं जे जाळ आहे ते जाळ माझं नष्ट करा आणि एकदा मला या दुःखातून मुक्त करा. अभंगाचं पहिलं चरण. एक वेळा करी या दुःखा सांगतात, पांडुरंग ऐक ना, ओ देवा ऐका ना, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवून. देवा एकदा मला या दुःखातून मुक्त कर. पहिला प्रश्न असा निर्माण होतो, तुमच्या जीवनातलं दुःख आणि साधू संतांच्या जीवनातलं दुःख वेगळे. साधू संतांच्या जीवनामध्ये दुःख जरी झालं तरी कोणतं होऊ शकतं, काही मे उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान, पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे देव कृपा करील मज, काय लाज राखील. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबरा एका ठिकाणी साधू संतांच्या अंतकरणातली तळमळ व्यक्त करत असताना सांगतात, ऐसी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ, तुका म्हणे नाही आपले बळ, जेने फळ पावेन निश्चयेसी, काही हे खंड येईल कर्म.
पारुषतील धर्माधर्म कासयाने कळेल हे वर्म मनोनी श्रम वाटतसे मनोनी श्रम वाटतसे साधू संतांच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते फक्त भगवंताची कृपा व्हावं म्हणून तुमच्याने माझ्या दुःखाचा काय विचार करायचा महाराज राजा दुखिया प्रजा दुखिया सगळे राजे असे टेन्शन मध्ये सध्या कारण लोकसभेचा निकाल लागल्यामुळे त्याच्यात आज बरं तेव्हापासून आता विधानसभेची तयारी चालू आहे प्रत्येकाची धाक धूक आता राजकारण्यालाही कळलं की समाज कोणाचं ऐकत नाहीये बरोबर आहे का नाही जो काम करल त्याच्या पाठीमागच समाज उभा राहील नुसता शायनिंग मारल अशा चांगल्या लोकांना त्यांनी त्यांची जागा दाखवून दिलेली मग ज्या देशाचा राजा दुःखी त्या देशाची प्रजा कशी सुखी राहिलो अजिबात नाहीये ज्या देशाचा राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा कधी सुखी राहू शकत नाही आणि ज्या देशाची प्रजा दुःखी त्या देशाचा साधू कसा सुखी राहील महाराज कारण साधूचं कर्तव्यच आहे बुडते हे जन न देख विधुळा येतो कळवळा म्हणून जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धाराया आले साधू संतांचा जन्म तुमच्या आणि माझ्या उद्धारासाठी झालेला आहे प्रत्येकाचं दुःख भिन्न भिन्न आहे जे तुम्हाला येते मला नाही जे मला येते तुम्हाला नाही पण प्रत्येकाला कोणतं दुःख निश्चित आहे कबीर महाराज सांगतात कोई तन दुखी कोई धन दुखी कोई तर दुखी कोई मन दुखी कोई धन बिना रहत उदास थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास काही लोक काय कर पैसा भरपूर आहे पण शारीरिक सुख अजिबात नाही 5-5 कारखान्याचं चेअरमन करतो देव किती कारखान्याचं 5-5 कारखान्याचं चेअरमन करतो पण चहा पाहिलं की शुगर वाढते देव म्हणे फक्त खुर्चीवर बसायचं साखर खायची नाहीये देव आहे ना महाराज देव प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कशी देईल देवानं प्रत्येकाला कोणाला कुठं तरी अपूर्ण ठेवलेलं आहे काही बुद्धी दिली तर तब्येत दिली नाही काही ना तब्येत दिली तर बुद्धी दिली नाही काही भाग्यवान असे की त्यांना बुद्धी नाही तब्येत नाहीये दोन गोष्टी एका ठिकाणी कधीच नांदत नाही सरस्वती माता आणि लक्ष्मी माता एका ठिकाणी बहुतांशी नांदत नाहीये ज्या ठिकाणी लक्ष्मी माता आहे त्या ठिकाणी वरती डोक्यात नुसते बटाट्याचे आणि ज्या ठिकाणी सरस्वती आहे त्या ठिकाणी लक्ष्मीची अवकृपा आहे ठराविक भाग्यवान लोक असे की त्यांच्याकडे लक्ष्मी सुद्धा आहे आणि सरस्वती सुद्धा आहे लता मंगेशकरांसारखी गायिका परत जन्माला येईल का हो महाराज 50,000 गाणे त्या मायमाऊलीने गायलेले 98 वर्षी शेवटचा श्वास घेतला तरी सुद्धा त्यांच्या कंठामध्ये 16 वर्षाचं लेकरू जसा आवाज येत तसा आवाज होता महाराज सरस्वती होती त्या मायमाऊलीच्या कंठामध्ये पण जेवढं गाणं होतं सुंदर तेवढं सुंदर रूप होतं का नाही ना देवान प्रत्येकाला कुठं अपूर्ण ठेवलेलं आहे काही एवढी संपत्ती बाबा महाराष्ट्र बसून खायला एवढा पैसा आहे पण संतान नाहीये जगातले जेवढे काही श्रीमंत लोक आहेत त्यांना कोणालाच पोरं नाही प्रत्येकाला पोरी आहे आम्ही काय म्हणतो पोरीचे ना दोन्ही वा भाग्यवान आहे ना आपण मग ज्यांना पोरी ते भाग्यवानच आहे ना जगातले जेवढे काही श्रीमंत पॉलिटिक्स आहे त्यांच्याकडे पहा त्यांच्याकडे कोणालाच पोरं नाही प्रत्येकाला पोरी काही प्रॉपर्टी भरपूर आहे पण वारसदार नाही आणि मनमाडच्या प्लॅटफॉर्मवर जाऊन पाहते भिकारी सकाळी खाल्लं संध्याकाळचा मिळणी पण वर्षाला एक पोरग बी एवढं गुडगुडीत नालीत झोपतं तरी डास चावत नाही त्याला डेंगूच्या जवळ झोपतो तरी डेंगू म्हणतो याला चावत आपल्यालाच होईल डेंगूचा डास सुद्धा त्याला चावत नाही देवाचं गणित आहे ना प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट नाही दिली द्या काही लोकांच्या घरी जेवण्याचा प्रसंग येतो आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ एका वाटीत एकदा हात घातला की त्या वाटीचा नंबर येत नाही आणि आमच्या शेजारी घराचा मालक बसलो असतो नुसतं टुळू बासुंदीकडे पाहिल रस्साकडे पाहिल आपण म्हणावं साहेब खाणं ते म्हणतं छे जमत नाही डॉक्टरनं फक्त गोळ्याच खायला सांगितल्या सकाळी 2 दुपारी 2 संध्याकाळी कोई तन दुखी कोई मन दुखी आणि सर्वात जास्त दुखी जर लोक कशा नसेल तर मनानं दुखी महाराज माझी विनंती आहे माणसाचं मन थोडं फ्रेश ठेवावं जळजळ करत नका बसू तुमच्या नशिबावर विश्वास ठेवा ज्ञानोबराय तुकोबावर विश्वास ठेवा कोणावर जळले तर फक्त तुम्हाला मुळव्याध होऊ शकतो फायदा काहीच नाहीये जळले तर जळून मुळव्याध होईल याच्यापेक्षा दुसरं काय होणार त्याचं प्रारब्ध तर काही बदलणार नाही ना अहो तुमच्या शेजारी तुम्ही 2 जण भाऊ असतो एका भावाची 5 चक्कर आणि दुसऱ्या भावाची 5 चक्कर एका भावाला एवढा चांगला कांदा होतो आणि दुसऱ्याचा कांदा नुसतं ते पाकळीच असतं जळून घेतो मग आता शेती एक आहे
एकाच बापाची प्रॉपर्टी, विहीर तिचे, पाणी तिचे, मग याचं जळतं आणि याचं का होतं? त्याच्या प्रारब्धात धन आहे. बरोबर आहे का नाही? हे बघा, प्रत्येकाकडे मोबाईल आहे का नाही? त्या मोबाईलमध्ये 3 ॲप्स आहे. एक इंस्टाग्राम आहे, एक फेसबुक आहे आणि एक व्हॉट्सअप आहे. त्या तिन्ही ॲपचा एक स्वभाव, सकाळी उठल्यानंतर आपण एखाद्याला म्हणा गुड मॉर्निंग दादा, तो तुम्हाला म्हणतो गुड मॉर्निंग दादा. आपण म्हणा जय हरी दादा, तो म्हणतो जय हरी दादा. आपण त्याला म्हणा हॅपी बर्थडे दादा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तोही तुम्हाला देईल. मोबाईलचा सुद्धा स्वभाव आहे, घेसी तेव्हा देसी ऐसा अससी. तुम्ही जर कोणाला बोललेच नाही तर लोक तुम्हाला कसं बोलतील? बोलणारच नाही. म्हणून एक वाक्य लिहून ठेवा, माझं काळजावर. तुम्ही लोकांना मान द्या, लोक तुम्हाला मान देतील. तुम्ही लोकांना प्रेम द्या, लोक तुम्हाला काय देतील? प्रेम देतील. चिडत बसू नका, जळजळू नका. जळू करपून जासाल, पण दुसऱ्याच्या प्रारब्धातलं तुम्ही घेऊ शकत नाहीये. म्हणून मनानं दुःखी लोक एवढे झालेले बघ, त्याचाही विचार करू नका. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास. आणि सर्वात सुखी जर या जगामध्ये कोण असत, सुखी राम के दास. पण जे तुमच्या आणि माझ्या जीवनात दुःख आहे ते साधू संतांच्या जीवनामध्ये अजिबात नाहीये. तुकोबराय देवाला सांगता, देवा माझी अपेक्षा आहे अंतःकरणात जे ममत्व रूपी जे जाळं आहे ते जाळं नष्ट करून एकदा मला या दुःखातून तू काय कर, मुक्त कर. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवली. ठीक आहे तुकोबराय, हे जर दुःख मी तुमचं निवारण केलं, तुम्ही काय करसाल? अभंगाचं 2रं चरण. आठवीन पाय हा माझा नवस, 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 आठवीन पाय रात्र
पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. घेतलेल्या अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये देवाला तुकोबराय सांगता, देवा ह्या दुःखातून जर तुम्हाला मुक्त केलं ना पांडुरंगा, आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस मी तुझे पाय आठवील भगवंता, तुझं चिंतन करेल. खरं सांगू, वास्तविक तसं जर पाहायला गेलं तर ही मागणी तुकोबरायसाठी नाहीची, तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. तुकोबराय काय देवाचे पाय आठवणार आहे? कारण त्यांची परिस्थिती जर पाहिली तर गोविंद असनी, गोविंद शैनी, गोविंद त्या मनी बैसलासे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा दिनरजनी हाची धंदा. आणि गोविंदाचे जागृती अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये आणि स्वप्न अवस्थे, या तिन्ही अवस्थेमध्ये देवाचं चिंतन करणारे जगद्गुरु तुकोबराय. आपणही थोडं देवाचं चिंतन केलं पाहिजे. माझी विनंती गड्यांनो, एवढा अनमोल किमतीचा नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. हे बघा, आपण आलोय कुठून? कोहम कतमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्त. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठे, या सर्व गोष्टीचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. एवढा अनमोल किमतीचा नर्दे प्राप्त झालाय ना, या नर्द्यासाठी स्वर्गातील देव सुद्धा अपेक्षा करताय. स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर जय हो. इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर इच्छितात देवा, स्वर्गीचे अमर मूर्ती गोकी व्हावा जन्मा भा, मूर्ती गोकी व्हावा जन्मा भा, नारायण नामे होऊन मुक्त, नारायण नामे होऊन मुक्त. याच्याहीपेक्षा चांगले वाजवणारे भेटतील, याच्याहीपेक्षा चांगले गाणारे, गंधर्वासारखे गाणारे, पण तिथं फुकट ऐकता येत नाही बरं. फुकट गाता येत नाही, फुकट वाजवता येत नाही. कारण तिथं जर तुम्हाला एखाद्या गंधर्वाचं ऐकायचं असेल तर तुम्हाला पुण्य खर्च करावं लागतं. काय करावं लागतं? पुण्य खर्च करावं लागतं. आणि एक ते म्हणजे स्वर्ग म्हणजे एटीएम आहे. एटीएम कळतंय ना तुम्हाला? एनी टाईम मनी तुम्ही, म्हणजे एनी टाईम पैसा, कुठेही अडचण आली तुम्ही एटीएम मध्ये आपलं कार्ड टाकून पैसे काढू शकता. इथं पुण्य कमवायचं आणि स्वर्गात गेल्यानंतर तुम्हाला काही पाहिजेत असेल तर काय करायचं? पुण्य खर्च करायचं आणि त्या गोष्टी घ्यायच्या. पण पुण्य का संपलं? भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन ऐक, ते त्वं भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षिणे पुण्यमृत लोकम विशंती एवं त्रैधर्म्य मनुप्रपन्ना गतागतम काम कामा लभंती. या श्लोकावर भाष्य करत असताना ज्ञानोबराय सांगतात, मग तर या पुण्याची पावटी सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. पुण्य संपल्यानंतर इंद्राला सुद्धा उंदीर व्हावं लागतं. तिथं पुण्य, इथं काय कमी महाराज? जे जया पाहिजे ते आहे रे. काही ऐका तुम्ही, कीर्तन ऐका, भागवत ऐका, रामायण ऐका, स्वर्गातील लोक एवढा आनंद सोडून ज्या अर्थी मृत्यू लोकांमध्ये येण्याची अपेक्षा करतात, तिथं काय असं? नारायण नामे होऊ जीवनमुक्त, कीर्तनी आनंद गाऊ गीती. आता एवढा सुंदर माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा सोहळा झाला, निवृत्तीनाथाचा सोहळा झाला. हा सोहळा स्वर्गात कुठे महाराज? अजिबात नाही. विशेष का नाही महाराज? देशाचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान असेल, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री जर एखाद्या जिल्ह्यात यायचा असेल तर कमीत कमी त्याच्या संरक्षणार्थ 2000 पोलीस तैनात असतात. किती हजार? 2000. 4 ते 5 लाख समाज ज्ञानोबराय सोबत होता, तुकोबराय सोबत होता, निवृत्तीनाथ सोबत कमीत कमी 10 लाख वारकरी पांडुरंगाच्या भेटीला चालले होते. एवढे वारकरी असताना एका सुद्धा पोलिसाची गरज आम्हाला वारकऱ्यांना पडत नाही. हा संप्रदायानं महाराष्ट्रासाठी दिलेला मोठा आदर्श आहे महाराज. किती आहे ना, पावसाचा विचार करत ना कशाचा करत. अरे 2 टाइम ज्यांना एसी शिवाय झोप येत नाही असे लोक सुद्धा दगडात झोपतात महाराज. ना कोणी आजारी पडत ना कोणी काय, एकदम आनंद आहे महाराज. का? कारण की ज्ञानोबराय तुकोबरायचं हे वैभव. मी एक सांगू का तुम्हाला? एका वारकऱ्याला वाखरीच्या रिंगणामध्ये एका सुशिक्षित माणसाने प्रश्न केला, काय तो चिखल अंगाला लावताय म्हणे तुम्ही लोक, कळतंय का तुम्हाला? देशाच्या पंतप्रधानाचं वाक्य आहे की स्वच्छ भारत, सुंदर भारत, आणि कुशाल तुम्ही चिखलात लोळता, कपडे फाडता. त्या वारकऱ्याने त्या माणसाला सांगितलं, साहेब
हे आम्हालाही कळतो. चिखल अंगाला लावणं चांगलं नाही, रोगराई होईल. पण न जाणो एवढ्या लोकांमध्ये माझे ज्ञानोबराय चालत आहेत, माझे तुकोबराय चालत आहेत, माझे निवृत्तीनाथ दादा चालत आहेत, माझे सोपान काका चालत आहेत, माझी मुक्ताई चालत आहेत, माझ्या जनाबाई चालत आहे. चुकून जरी त्यांच्या चरणाचा रजकण आमच्या शरीराला लागला तरी आमच्या जीवनाचं कल्याण होईल. म्हणून आम्ही काय करतो, तो चिखल काय करतोय, अंगाला लावतो. हौशे गौशे नवशे जरी असेल तर त्यात कोणीतरी संत राहीलच ना महाराज. आणि महाराजांचं प्रमाण आहे ना, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. म्हणून सर्वांना माझी विनंती, जीवनामध्ये वेळ नका वाया घालू, देवाचं चिंतन करा. बरं किती गोड भावगीत आहे पा. हरिभजना विन काळ घालवू नको रे, 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 हरिभजना विन काळ घालवू नको रे. घडीचा सपा भेऊन भावा, घडीचा सपा भेऊन भावा, भेटी नाही जीवा सेवा, भेटी नाही जीवा सेवा. अंतरीचा ज्ञान दिवा, अंतरीचा ज्ञान दिवा, नाविन काय घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे. भगवंताच्या चिंतनाविना वेळ वाया नका घालू. एवढे अनमोल किमतीचा पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरेशन. किती वेळा जन्म यावे, नित्य व्हावे फजित, एक एक योनी कोटी कोटी फेरा. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय ना. मग इथं येऊन देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा, कधी नरदे जाईल काही सांगतात नाही. हे काळानं काळाचे तोंडी, घातली लोणियाची उंडी, माशी पाक पाक करीत व हे सरे. कपातला चहा कपातचा असतो, बशीतला बशीत. लोक म्हणे आताच तर कीर्तनात पाखवा झाला होत्या ना, मला उशीर थोडा लागतं नाही. अहो आत्ताच तर पुरुषोत्तमाच्या कीर्तनात पहिली चाल म्हणली हो, वाटत नव्हतं इतक्या लवकर सांगा जायला उशीर लागत. सास रुख जाएगी चलते चलते, सास रुख जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी चलते चलते, दम निकल जाएगा वासना का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. घातली लोणियाची उंडी. महाराज सांगतात की क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना. मग कधी जाईल काही सांगता येत नाही, क्षणिक आहे. मग एवढ्या कमी कालावधीमध्ये तुम्ही काय करू शकतात महाराज. यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधीना हा तत् फलम लभ्यते सम्यक कलौत हरे कीर्तनात. ना तुम्ही योग करू शकतो. काय योग करणार आहे महाराज आपण. अहो आपण 2 तास कीर्तनाला बसतो तर रामदेव बाबाचे 72 आसनं करतो महाराज. योग होणार आहे का आपल्याला. लोक 2 तास कीर्तनाला येतात, लोक त्यांच्या तोंडातल्या तांबाखूचा त्याग नाही करू शकत, गुटख्याचा त्याग नाही करू शकत. शास्त्र तर सांगतोय काम सोडा, क्रोध सोडा, लोभ सोडा. सोडायच्या भानगडीत धरूच नका, धरायच्या भानगडीत ठेवा, सोडू नकाच काही. गवळणीने घर नाही सोडलं, गवळणीने स्वधर्माचा त्यागही नाही केला, तरी सुद्धा गवळणी भगवंताला प्राप्त करू शकल्या. याचं कारण गवळणी घरामध्ये राहत होत्या तरी मनामध्ये आता हरी बाहेर हरी, हरिणे घरी कोंडिले. मथुरेला ज्यावेळेस गवळणी दही दूध तूप लोणी घेऊन जायच्या, अंतकरणामध्ये भगवंताचं चिंतन चालू असायचं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. देवाचं चिंतन अंतकरणामध्ये चालू असल्यामुळं अंतकरणात तिथे तोंडावटे बाहेर येतं. मग गवळणी म्हणायच्या गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्यागे, तब तब हासती मथुरे.
एखादी माय माऊली माया हो उद्या तुमच्या गावात आली, काय गावात माय? करी करी का तरी? करी तरी पण असते ना इकडं, तरी. एखादी माय माऊली उद्या तुमच्या गावामध्ये आली, तिच्या डोक्यावर बटाटे वांगे टमाटे कांदे, ती तुम्हाला म्हणायला लागली पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे. काय विचार करसाल माया हो तुम्ही एवढाच विचार करसाल बाई नक्कीच्या गोळ्या संपलेल्या आहे. बरोबर आहे का नाही? गवळणीला सुद्धा लोक तसंच म्हणायचे, तुका म्हणे हसे जन नाही कान ते ठाई. अरे परमार्थामध्ये लोकांनी आपल्याला हसलं पाहिजे, त्यावेळेस परमार्थ चांगला होतो महाराज. परमार्थ जर जीवनामध्ये करायचा असेल तर लोकांनी आपल्याला येडं म्हणलं पाहिजे. काय म्हणलं पाहिजेत? घरचे नाही म्हणतात का महाराज आमच्या म्हाताऱ्याला येडं झालं हो, नुसतं उठलं की कीर्तन उठलं की कीर्तन. ते आपल्याला येडं समजतात आणि आपण त्या येडेपणाचा आनंद घेऊन बघून त्याचं काय करायचं? चिंतन करायचं. अपने धुन में रहता हूँ राधे राधे कहता हूँ, अपने धुन में रहता हूँ राधे राधे कहता हूँ. आणि संसारात तरी कोण हुशार असतं महाराज? लहानपणी घरचे म्हणतात तुला अक्कल नाही, बाप म्हणतो. लग्न झाल्यावर बायको म्हणते आमच्या यांना ना अजिबात अक्कल नाही. आणि म्हातारं झाल्यावर सुनबाई म्हणते महाराज आमच्या म्हाताऱ्याला अजिबात अक्कल नाही. मग नेमकी अक्कल येते कधी? मसनात गेल्यावर का मेल्यावर? संसारात कोणी येडं म्हणण्यापेक्षा परमार्थात येडं म्हणलं पाहिजे, दिवानं झालं पाहिजे. ओ मैं तो दिवानी बनी असा परमार्थ करा. वेळ जीवनामध्ये वाया नका घालू. गेलेली सत्ता प्रयत्न केल्यानंतर मिळू शकते, गेलेली संपत्ती प्रयत्न केल्यानंतर मिळू शकते, गेलेला पैसा प्रयत्न केल्यानंतर मिळू शकतो, पण एक गोष्ट जीवनामध्ये कधीच परत मिळत नाही. लाईफ इज नॉट वन्स मोर. मग एवढा गोड नर्दे प्राप्त झालाय ना, माझी विनंती करा नवी नवी तो सकळ जना कर जोडून थोर लहाना दानी तुले द्या मजदिना म्हणे तुके या बंधू राम. म्हणा फक्त देवाचं चिंतन करा. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है, माता पिता बंधु भाई अरे सखा वो हमारा है. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है. समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते हैं. नाम का प्रकाश लेके, नाम का प्रकाश लेके सूरज चंद तारे. कृष्ण नाम प्यारा है, गोपाल नाम प्यारा है. देवाचं चिंतन करा, आपल्या मस्तीत जगा. लोकांनी आपलं वेडं म्हणलं पाहिजे. वेडा झालो वेडियाचे. अरे तुकोबरायसारख्या माणसाला जर लोक वेडं म्हणत होते तर आपण परमार्थ करणाऱ्या माणसाला लोकांनी येडं का म्हणून म्हणलंच पाहिजे. देवासाठी वेळ काढा. वेळ नका जीवनामध्ये वाया घालू. वेळ जर जीवनामधून गेली तर काय साध्य करणार आहे? सकळांच्या पाया माझे दंडवत कराल तेही तसाच करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा. एक क्षण सुद्धा देवाच्या चिंतनाविना वाया नका घालू. आता तरी पुढे हाची उपदेश करा रे बापानो साधन हरीचे झनिकरणीचे. येणे नो हे जन्म यमाची यातना ऐशी या साधना. अगदी थोडा विषय. कधी देवाचं चिंतन करणारे कबीर महाराज सांगतात दिहुडा हो टाळ टाळ दो दिन का महिमा कब सुमरो अब तुम कब सुमरो अब तुम
सांगतात दिहुडा 2 दिन का महिमान अरे कब सुमर. हिंदी नाही कळलं मराठीत सांगतो. अल्पायुष्य मानव देह शतक नेले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचं आयुष्य. तुम्हाला किती वर्षाचं आयुष्य आहे? 100 मध्ये 50 झोपीत गेले. खाली किती उरले? बोला हे बाबा किती उरले? 50. 50 मधले 10 वर्ष बालपणात गेले. खाली किती उरले? 40 मधले 20 वर्ष शिक्षणात गेले. किती उरले? शिक्षण झालं नोकऱ्याने 5 वर्ष पोरी पाण्यात गेले. खाली किती उरले? 15. 15तले 3 कोरोनात गेले. किती उरले? 12. आता 12 वर्षात तुम्ही काय काय करणार आहे? काहीच नका करू. फक्त भगवंताचं चिंतन करा. तुकोबराय सांगतात 8वीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस. किती सबसिडी दिली पाहिजे देवानं महाराज. अहो जेवढी मंत्रालयानं सबसिडी दिली नाही, केंद्रात नाही, महाराष्ट्र राज्यात नाही, तेवढी सबसिडी ना हरी बोला देता. हरी बोला कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची सबसिडी नाही तर काय. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता आणि सर्व कार्य करिता. एवढी सबसिडी जगात. भांडताना सुद्धा देवाचं नाव घेऊ शकता तुम्ही. देवाचं नाव घ्यायला आंघोळीची गरज नाही, जातीची गरज नाही, तुमच्या वयाची गरज नाही, शिक्षणाची गरज नाही. शेवटचं प्रमाण घेऊ. न लगे तीर्थाचे भ्रमण, न लगे तीर्थाचे भ्रमण, साधना. तुकोबराय हे सांगतात ना ठाईचं बैसोनी न लगती सायास. हे तुकोबराय सांगतात. न लगे तीर्थाचे भ्रमणात बाबा सांगतात. सर्वांनी एवढंच सांगितलं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा. तुकोबराय सुद्धा देवाला सांगतात देवा निश्चित मी तुझं चिंतन करील. आणि कंटाळले होते तुकोबराय. पुरे आता नको तुझे याची सत्ता. शेवटी तुकोबराय देवाला सांगतात देवा बहु दूरवरी
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा कुरवंडी ओवाळूनी सांडी मस्तक हे आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. ज्या मातेच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा सर्व एवढा सुंदर कार्यक्रम अशा असणाऱ्या कैलासवासी वैकुंठवासी गंगा भागीरथी आमच्या कमळाबाई गोसावी आजींच्या या प्रथम पुण्यस्मरणात वाजवा ना आता बासरी. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्हा सर्व मायबाप्पाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेमुळे जसं जमलं तशी सेवा करण्याचा मी प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा आग्रह नाहीये. ज्ञानोबराय तुकोबरायच्या अभंगावर बोलणारे हजारो कीर्तनकार गेले पण अजून कोणाला अर्थ मात्र लागलेला नाहीये. ज्ञानोबरायची गाथा जगद्गुरु तुकोबरायची गाथा समुद्र आहे, सागर आहे आणि त्या समुद्रामधून त्या सागरामधून माझ्यासारख्या लेकरांनी कपभर पाणी काढणं म्हणजे समुद्रातलं पाणी निश्चित कमी होणं नाहीये. मी आवर्जून कीर्तनामध्ये सांगत असतो, खूप सुंदर नियोजन आमच्या सचिन दादाने केलं. वास्तविक देशाची सेवा करत आहेत ते. या जगातील सगळ्यात भाग्यवान माता जर कोणती असेल तर ती कीर्तनकाराची नाहीये, बरं, गायकाची नाहीये, वादकाची नाहीये. या जगातील सगळ्यात भाग्यवान माता जर कोणाची असेल तर ती फक्त या देशाच्या जवानांची. का 9 महिने 9 दिवस एखाद्या माय माऊलीने एखादं लेकरू आपलं गर्भात वागवावं, तळ हाताच्या फोडासारखं जपावं आणि तो रक्ताचा गोळा देशाच्या सेवेसाठी समर्पित करणं हे धाडस फक्त त्याच माय माऊलीकडे असू शकतो, दुसऱ्याकडे असू शकत. जननी जने तो भक्त जने या दाता या शूर नहीं तो जननी बांझ भली क्या खावे क्या नूर. आणि आपल्या आजीचा उत्सव नातवानी करावा हा आनंद काही आगळा आणि वेगळा आहे. म्हणून सचिन दादाच्या कृपेमुळे सचिन दादाने खूप विनंती केली. ते ड्युटीवर असताना मला फोन करायचे, महाराज मला तुमचा कार्यक्रम ठेवायचा आहे, माझी सुट्टी इथपर्यंतच आहे, पण आता वारी असल्यामुळं कळत नव्हतं. ते म्हणे 11 तारीख काही करून तुम्ही घ्या. पण अजून तर महाराज झाल्यापासून कधी वारी चुकली नाही बरं ज्ञानोबराय तुकोबरायच्या कृपेमुळं. जवळपास असतं तर करायला काही हरकत नाही. आता पंढरपूरच्या वारीतून इकडे यायचं आणि परत जायचं म्हणजे 1 दिवस जायला 1 दिवस यायला. त्यांना म्हटलं आपण 22 तारखेला करू. ते म्हणले काही हरकत नाही, 2-4 दिवसांनी माझी सुट्टी समाप्त होणार आहे, मग मी निघून जाईल.
म्हणून त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्वांच्या मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. मी विनंती करील गड्यांनो तुम्हाला, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या मायबापाची सेवा करून घ्या. एकदा का मायबाप गेल्यानंतर तुम्ही किती जरी प्रयत्न केले तर मिळत नाही. पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते हैं. हे बघा, संपत्तीमुळं, तुमच्या शिक्षणामुळं, तुमच्या बायकोमुळं जर तुम्हाला तुमच्या मायबापाचा त्रास होत असेल तर माझी तरी विनंती कडे, एवढी संपत्तीच कशाला कमवता की ज्या संपत्तीमुळे आपल्या मायबापाची लाज वाटेल आपल्याला. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जर गेले ना तर मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या दारातल्या कुत्र्याचं मेंटेनन्स महिन्याला 1-1 लाख रुपये. मोठ्या मोठ्या उद्योगपत्यांच्या मोठ्या मोठ्या अब्जाधीश लोकांच्या दारात जर गेले तर त्यांच्या कुत्र्याचं मेंटेनन्स 1-1 लाख रुपये. पण त्यांचं नशीब एवढं खराब असतं की त्या कुत्र्यांचे मायबाप वृद्धाश्रम मध्ये असतात. वारीच्या अगोदर पनवेलला एका ठिकाणी कीर्तन केलं. कीर्तन संपल्यानंतर एका चांगल्या माणसाने मला चहा घ्यायला घेऊन गेले. म्हणे महाराज चला ना, आमचं घर जवळच आहे. मोठी 2-3 कोटी रुपयाची गाडी आणली. पहिल्यांदाच बसायला भेटलं त्या गाडीमध्ये. आणि गेल्यानंतर हे मोठंच्या मोठं कमीत कमी 70-80 करोड रुपयाचं त्याची हवेलीच होती. तो एकटाच होता. चहा वगैरे झाल्यानंतर जोरात रडायला लागला. मी म्हणलं बाबा तुमची माझी ओळख नाही, कीर्तन ऐकून ओळख झाली, तुम्ही एवढ्या जोरात का रडताय? आणि त्याने रडता रडता मला सांगितलं, म्हणे महाराज मी कमीत कमी 35 ते 40 हजार कोटीचा मालक आहे म्हणे. पनवेलच्या एअरपोर्ट जवळ माझी 700 एकर जमीन आहे. पनवेलचं एअरपोर्ट म्हणजे नवीन मुंबईचं हे जे आपलं छत्रपती शिवाजी टर्मिनस त्याच्यापेक्षा मोठा आहे. आणि तिथला 1 गुंठा म्हणे महाराज 40 ते 50 लाख रुपये गुंठा चालला. तिथं माझे 700 एकर जमीन, माझा एकुलता एक मुलगा आहे. म्हणलं बरोबर. मग तो अमेरिकेचे जे 5 टॉप 10 डॉक्टर आहे त्याच्यामध्ये माझा मुलगा 2ऱ्या किंवा 3ऱ्या क्रमांकाचा आहे. एवढा हुशार आहे म्हणे महाराज तो. म्हणलं मग आता 1.5 महिना झाला त्याची आई मरण पावली हो म्हणे. म्हणलं मग मी फोन केला माझ्या लेकराला, हे दादा तुझी आई मरण पावली, तू स्वतःचं जेट वगैरे घेऊन ये, विमान घेऊन ये, सर्व खर्च कर, पण तू तुझ्या आईच्या अंत्ययात्रेला ये, कारण की तू एकुलता एक मुलगा आहे तिचा. शेवटी मरताना ती फक्त तुझीच आठवण करत होती. त्या मुलाने आपल्या बापाला सांगितलं, पप्पा माझं खूप बिझी शेड्यूल आहे, माझं नाही न होत, असं करा ना, अंत्ययात्रेच्या वेळेस मला व्हिडिओ कॉल करा, त्या व्हिडिओ कॉल मधून मी माझ्या आईची अंत्ययात्रा पाहतो. हे बघा, पैशानं जर तुमचे मायबाप तुम्हाला दूर जात असेल, शिक्षणानं जर तुमचे मायबाप दूर जात असेल तर माझी तरी हात जोडून विनंती गड्यांनो, एवढं शिक्षणच नका घेऊ की आपल्या मायबापाची आपल्याला लाज वाटेल. म्हणून सर्वांना माझी विनंती, नाही काही जमलं तरी चला प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. अख्खा महाराष्ट्र फिरा, अख्खा देश फिरा महाराज. इंजिनियर लोकांचे मायबाप सापडतील वृद्धाश्रममध्ये, कलेक्टरचे सापडतील, वकिलाचे सापडतील, बिल्डराचे सापडतील, मोठ्या मोठ्या उद्योगपत्याचे सापडतील. पण नारदाच्या गादीहून सांगतो, स्वाभिमानानं सांगतो, या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये कोणत्याच वृद्धाश्रम मध्ये माझ्या शेतकऱ्याचे मायबाप सापडणार नाही. जगातले सगळ्यात श्रीमंत लोक जर कोण असेल तर शेतकरी असू द्या, ते दारू पित असतील, असू द्या ते गरीब असतील, पण जीवनामध्ये आपल्या मायबापाची सेवा करतात. म्हणून सर्वांना माझी विनंती, माणसं जिवंत आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यानंतर कळतंय. म्हणून ज्या ठिकाणी आमच्या कमळाबाई असेल, आजी असेल, त्या ठिकाणून ज्यावेळेस हा कार्यक्रम पाहत असेल तर त्यांच्याही डोळ्याला धारा लागत असेल, तीही म्हातारी विचार करत असेल किती भाग्यवान आजी मी. अरे तर जिवंतपणे पोरं भाकरी घालत नाही, जिवंतपणे पोरं मायबापाला बोलत नाही. मी गेल्यानंतर सुद्धा माझ्या नातवाने माझा कार्यक्रम एवढा भरभरून ठेवलाय. निश्चित सचिन दादा, तुमची आजी तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल. तुम्हाला काय आशीर्वादाची गरज आहे महाराज? तुम्ही आमच्यापेक्षा श्रेष्ठ लोक आहात. आम्ही लोकांच्या अंतकरणातले द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही बाहेरचे द्वेष कमी करण्याचा प्रयत्न करता. हे बघा, त्यांना सुद्धा पत्नी आहे, त्यांना सुद्धा मुलगी आहे, त्यांना सुद्धा मुलं आहे, सर्व आहे त्यांना. तरी सुद्धा ते देवाजवळ, जर आता मी जम्मू काश्मीरला 15 दिवस सप्ताह संपल्यानंतर गेलो होतो, ते वातावरण तिथलं पाहिल्यानंतर कळलं की लोक कसं ऍडजस्ट करत असेल महाराज. ते त्या ठिकाणी उभे आहे म्हणून आपण एवढ्या आनंदाने कीर्तन ऐकत आहोत. ते त्या ठिकाणी उभे आहेत म्हणून आज आपण एवढ्या आनंदानं एवढं इकडे जीवन जगत आहोत. अरे त्यांना ना दिवाळी आहे, ना दसरा आहे, ना काहीच नाहीये. हे बघा, त्यांचं जीवन फक्त एवढंच आहे की त्यांचं जीवन फक्त भारत मातेसाठी. कोणासाठी आहे? आपण पांडुरंगाला गेलो की पोरं मागतो, आपण पांडुरंगाला गेलो की कीर्तन वाढू दे म्हणतो,
आपण ह्या देवाला गेलो की पोरगी मागतो, ते देवाजवळ जर गेले तर फक्त मेरी जान जाए वतन के लिए, बहे खून मेरा चमन के लिए, ओ मेरी जान जाए वतन के लिए. म्हणून सचिन भाऊंच्या विनंतीला मान देऊन तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. मी नेहमी आवर्जून सांगतो, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार हो. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, कळपच्या गुणांनी रखरखत्या रागात राहिले समाजासाठी खूप कष्टाच्या कामात. कधी मिळेल तुझं कधी घडलेला उपवास, ओल्या मातीतून चालता उडवले काट्याचे हात. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला, माझे परम मित्र आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव आमचे किरण दादा गोसावी, दादांसाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा. तसेच दुसरं एक नाशिक जिल्ह्याचं वैभव, अगदी सर्वांच्या हृदयामध्ये ज्यांनी आपल्या पखवाजानं जादू केलेली अशी असणारे आमचे दिनेश दादा. वा वा वा, खूप सुंदर. ह्या वर्षी आपल्या सप्त्यात आले होते बरं दिनेश दादा. पखवाज वाजवल्यानंतर अख्खा सप्त्यातले लोक म्हणायचे हे कुठलं पोरगं आहे का? सगळेजण माहीतच नव्हतं दिनेश दादा, त्यांना फक्त ठराविकच पखवाजे माहिती आहे. त्यांना म्हणलं काही कोहिनूर रे हे गुपित असतात. बरोबर आहे का नाही? त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचं वैभव माझे मित्र आहेत, दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. गायनासाठी उपस्थित आमचे सानप दादा आहेत. ताईंचं काय नाव आहे? गायत्री दिदी सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित. दादांचं प्रणव दादा आहेत, दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आपल्याच भागाचं वैभव आमच्या भगिनी आमची राणी दिदीच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित नाशिक जिल्ह्याचं वैभव एक युवा कीर्तनकार, माझे परम मित्र, लहानपणी आम्ही सोबत होतो आळंदीला, आमचे महादेव महाराज काजळे दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. दादाच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. समाधान दादा गोसेवक, आमचे समाधान दादा आमच्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आहे. दादांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. ज्यांनी गोड अशी माईक सिस्टीम लावली त्या दादासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. आमच्या शंकर भैयाने खूप गोड माईक सिस्टीम लावली, दादालाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि ज्यांनी हा सर्व कुंभमेळा घडवून आणला आपल्या देशाचे जवान, आमच्या आजीचे नातू आमचे सचिन भैया. दादा झालं तुमच्या मनासारखं एकदा. त्यांना भीतीच होती मी येतो का नाही, येतो का नाही, खूप इच्छा होती महाराज. काय लोक प्रेम करतात काही कळत नाही. मी माझी बायको घेऊन गेलो होतो जम्मू काश्मीरला. आता तिला कसं वाटायचं की माझा नवरा इकडेच कीर्तन करतो, काय करू. जम्मू काश्मीरला गेले ते मिलिटरी म्हणून आपल्या देशातलेच म्हणजे महाराष्ट्रातलेच राहायचे. ते भेटले की म्हणायचे जय हरी पुरुषोत्तम महाराज. ती मला म्हणायची तुमची इकडेही कीर्तन झाले का? म्हणलं भरपूर ठिकाणी झाले, फक्त तुला माहीत नाही. बरं का नाही. खूप लोक प्रेम करतात महाराज. हे बघा, आम्ही जास्त अध्ययन नाही केलेलं, जास्त अभ्यासही नाही केलेला, पण काय ज्ञानोबराय तो कोबरायची कृपा असेल काही कळत नाही.
कमी वयात खूप प्रेम दिलं महाराज महाराष्ट्राने, खूप म्हणजे खूप. लायकी नसताना दिलं बरं एवढं प्रेम. असे काही जवान आहे की ते तिथं ड्युटीवर असले की रात्रंदिवस कीर्तन ऐकतात. मीही कधी कधी मनातल्या मनात विचार करतो यांना आवडत काय असेल माझं. कीर्तनकार भरपूर आहे, तुम्ही यूट्यूब चेक करा. एकदा एखाद्या ज्ञानी कीर्तनकाराचं कीर्तन ऐकलं की त्यांचं ऐकत नाही. आपलं तेच असतं तरी लोक हजार हजार वेळेस कीर्तन ऐकतात हो, सर्वात जास्त ऐकतात. ही माझी कृपा नाही आहे, ही माझी ताकद नाही आहे. मला तरी असं वाटतं माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांनी कुशीत घेतलं म्हणून ही कृपा निर्माण झालेली आहे. निश्चित ज्ञानोबराय तुकोबरायांना अशीच कृपा जीवनात करावी अशी ज्ञानोबराय तुकोबरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. सगळ्यात जास्त कंटाळलेला कीर्तनकार आहे मी. किती वाजले? 12:30, 12:38 झाले, बरोबर आहे का नाही? कधीच एवढं कीर्तन करत नाही बरं मी. पण सचिन दादाचं पोट भरलं का अजून करायचं? भरलं त्यांचं पोट. एवढं प्रेम तुम्ही लोक करता, मग तुमच्यासाठी आम्ही पण थोडंसं योगदान दिलं पाहिजे. म्हणून पुनश एकदा या सर्व गोसावी कुटुंबियाच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आलेले सर्वच महाराज मंडळी, सर्व क्षेत्रातली मंडळी, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. वाणीला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल. पुढे देवा पुढे उत्तरे महाराज